नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, टीईटी 2025 पेपर 1 जस्ट आताच टीईटीचा पेपर झाला मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरणात जे बी प्रश्न आलते त्याचा आपण रिव्हिजन घेणार आहे। विषय महत्त्वाचा असा आहे, अजून आन्सर की आली नाही आणि त्यासाठी आपण त्याचे प्रश्न घेऊन आणि प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो। ठीक आहे, वळूया आपल्या टीईटी 2025 पेपर 1 विश्लेषणाकडे। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, क्षुत्पिपासा। क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता म्हणते? ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचे तुम्ही, क्षुद अधिक पिपासा का शुद्ध अधिक पिपासा का शुद्ध अधिक पिपासा का शुद्ध विसर्ग पिपासा। तर मित्रांनो ऑप्शन नंबर आपल्याला असं वाटतं शुद्ध पिपासा करावं कारण दत्त आहे, पण तसं बिलकुल नाही। ऑप्शन आहे एक, शुद्ध अधिक पिपासा, क्षुद पिपासा। संधीचं नाव आहे मित्रांनो तृतीय व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी। ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे। आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। कोसळल्या हे क्रियापद आहे, कोसळ हे मूळ धातू आहे, कोसळणाऱ्या कोण, धारा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो। ठीक आहे, आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग आहे, आणि वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो। ऑप्शन नंबर 3। अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? ठीक आहे, ओनामा, ओनामा तर सुरुवात बरोबर आहे, बृहस्पती तर बुद्धिमान बरोबर आहे, पर्वणी तर दुर्मिळ योग बरोबर आहे, गंगा यमुना तर नट्यांचा उगम म्हणते, हे मात्र चूक आहे, आणि ही हे मित्रांनो अयोग जोडी आणि आपलं ऑप्शन नंबर 4। ठीक आहे, व्यवस्थित आहे सर्वजण। सहसंबंध ओळखा म्हणते मित्रांनो, काय म्हणताय? सहसंबंध ओळखा। गुबडांचा गुत्कार तर हंसांचा काय म्हणते? तर मित्रांनो हंसांचा कलरव होते, काय होतंय? कलरव। पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? महाराष्ट्र कवी म्हणून कोणास म्हणतात? ठीक आहे, विनायक जनार्दन करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी, बाळ सीताराम मर्डेकर। तर मित्रांनो ऑप्शन नंबर आपलं 2 बरोबर आहे, यशवंत दिनकर पेंढारकर। ठीक आहे, बघा मित्रांनो इतका बारकावा आहे, त्याच्याच अनुषंगानं ऑप्शन असते, सगळेच वाटतात बरोबर आहेत, मग त्याच्यामुळे अभ्यास आपल्याला बारकाव्याने करावा लागणार आहे। पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? कोणतं? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय। ठीक आहे, आजच काम पूर्ण व्हावे, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, व्हावे आले, सॉरी जोडले कोणी? म्हणून ना। ठीक आहे, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला, इथं बी म्हणूनच जोडले बघा। ठीक आहे, आपण असे बोलावे की, आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे, तो उशिरा पोहोचला म्हणून, म्हणून साजरेपण त्याच्यावर भडकला। आता मित्रांनो ओळखायला काय सांगितलंय? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय। 3 ठिकाणी म्हणून आहे, इथं म्हणून आहे, इथं म्हणून आहे, इथंही म्हणून आहे। ठीक आहे, मग काय करायचं आपण? या म्हणूनच्या पुढं वा वी वे येते, व्हावे आले बघा, वा वी वे, मग या म्हणून वाक्य जोडे आणि याच्या पूर्वी कोण आले बघा ना, वा वी वे, असं झालं की उद्देशबोधक असते। किंवा
आजचं काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवलाय. मला एवढं सांगा, त्याने कामाचा वेग वाढवलाय याचा उद्देश काय आहे? आजचं काम पूर्ण व्हावं. बघा ना, याचा त्याने कामाचा वेग वाढवलाय याचा उद्देश काय आहे? आजचं काम पूर्ण व्हावे. बरोबर आहे का? आणि म्हणून मित्रांनो आपल्याला ऑप्शन नंबर 1 बरोबर देईन. आणि मग इथं म्हणून हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? सुगरण झाडावर घरटे बांधते हे क्रियापद आहे मित्रांनो. आणि एकेरी क्रियापद आहे. एकेरी क्रियापद. ठीक आहे मित्रांनो. एकेरी क्रियापद म्हणलं का साधा काळ असते, कोणता असो मग. साधा वर्तमान काळ असेल, साधा भूतकाळ असेल, नाही तर साधा भविष्य काळ असेल. ठीक आहे. काय होते? सुगरण झाडावर घरटे बांधते. मग अपूर्ण वर्तमान काळ निघून जाणारे ऑप्शन राहणार नाही, कारण क्रियापद एकेरी आले. किंवा अपूर्ण भूतकाळ बी राहणार नाही, किंवा साधा भूतकाळ म्हणते आणि साधा वर्तमान काळ दोघात फाईट चलते. बांध मूळ धातून त्याला त प्रत्यय लागलाय, असं झालं की साधा वर्तमान काळ. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता हे जोडून आहे शब्द आई वडील, एकच शब्द आहे. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? मित्रांनो ऑप्शन नंबर आपलं 3 बरोबर आहे, आई वडील. कारण आई वडील हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह करायला गेलं आई व वडील, मग हा सामासिक शब्द आहे. आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं का तर त्या समासाला काय म्हणतात? द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो 3 बरोबर आहे. ऑप्शन किती नंबर आहे? 3. ठीक आहे. आता तुमच्या समोर मित्रांनो हा पॅरेग्राफ आलाय. परीक्षेमध्ये काय करायचं? पॅरेग्राफ वाचून घ्यायचा आणि पॅरेग्राफ मध्ये जिथं जिथं तुम्हाला वाटतं एखादं मोठं अक्षर आहे किंवा छोटा अक्षर आहे आपल्याला लक्षात राहू शकते, त्याला अंडरलाईन करायची पटपट पटपट पटपट. आपण अंडरलाईन करण्यापेक्षा डोक्यात ठेवायचे त्याला. ठीक आहे. आणि मग पॅरेग्राफ काय आहे मित्रांनो? पॅरेग्राफ मध्ये 9 ते 11 पर्यंत प्रश्न आहेत. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 9 ते 11 साठी सूचना आहे. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं. त्या खडखडीत फाट्यातून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं. किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेघा मारलेल्या दिसतात. ओक्या बोक्या रेघा, गण ह्या रेघा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेघांचा एक सुडौल आकार दिसतो. सुडौल पण अबोल. झाड असतं जिवंत पण न हलणारं, न बोलणारं. सृष्टीत वसंत ऋतू पाना फुलांचं वैभव फुलवत असतो. पण पांढऱ्या वाफ्यांचं झाड मात्र खंतावल्यासारखं दिसतं. वारा येतो आणि ह्याच्या अंगाशी खेळतो, पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हल्लं असं वाटतच नाही. सकाळी प्रसन्न अरुणोदय होतो, पण पांढऱ्या चाशयाला कळ्या नसल्यानं हा हल्ल्यासारखा दिसत नाही. पावसाळ्यातलं ह्यांचं ते हिरव्या गुच्छांचं हलणं फुलणं आठवून तर आत्ताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो. मित्रांनो हा आहे पॅरेग्राफ. या पॅरेग्राफवर आधारित प्रश्न असतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये फिरवा फिरवी असते मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मग
प्रश्न वाचूया आपण. 9 ते 11 पर्यंत प्रश्न आहे त्यामध्ये. पहिला प्रश्न आहे, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? कारण आहे मित्रांनो, मी आता पॅराग्राफ वाचलाय. कारण आहे मित्रांनो, पानगळती झाल्यामुळे. कारण काय आहे? पानगळती झाल्यामुळे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? चाफ्याची पाने कधी गळून पडतात? मित्रांनो, सगळ्यांना वाटते उन्हाळा संपल्यावा, पण तसं नाही. हिवाळा सरता सरता. इकडे बघा आता, कुठून सुरू झालता उतारा रे? उन्हाळा जसजसा जवळ येतो तशी विचारले सॉरी उन्हाळा जसजसा जवळ येतो तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. बघा, उन्हाळा जसा जसा जवळ येतो म्हणते, याचा अर्थ उन्हाळा नाही, म्हणजे उन्हाळा जवळ याचा बाकी आहे. उन्हाळ्याच्या अगोदर कोण आहे? मग उन्हाळ्याच्या अगोदर हिवाळा, आणि हिवाळा झाल्यावर उन्हाळा. काय म्हणते बघा, उन्हाळा जसा जसा जवळ येतो तशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. म्हणजे उन्हाळ्यात नाही, उन्हाळा यायच्या अगोदर. आणि उन्हाळ्याच्या अगोदर कोण आहे? हिवाळा. आणि म्हणून मित्रांनो, इथं सगळे फसले. ऑप्शन नंबर सगळ्यांनी एकच केले, उन्हाळा संपल्यावर. तर तसं नाही. हिवाळा सरता सरता चाफ्याची पाने कधी गळून पडतात? हिवाळा सरता सरता. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. किती बरोबर आहे? 3. कसा फसवा प्रश्न आहे. आणि मग पानगळती कोणत्या ऋतूत होते? पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर ऑप्शन नंबर 4 आहे मित्रांनो, शिशिर. ठीक आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. योग्य वाक्प्रचार निवडा. ठीक आहे. तमान बाळगणे, लोटांगण घालणे, 14वे रत्न दाखवणे, जीवाचे रान करणे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी, बघा, जेने गुन्हा केलाय कबूल करीनात, मग पोलीस डॅश डॅश म्हणते, पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. मग काय? 14वे रत्न दाखवणे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. कडू कडू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? कडू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे, उदार. ठीक आहे. दयाळू भी म्हणता येईल, पण उदार परफेक्ट बसते. ठीक आहे. आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता म्हणते? तर मित्रांनो, लक्षात घ्या, चिंती परा ते ये ई घरा. लक्षात घ्या मित्रांनो, पहिले तर काय आहे बघा, चिंती हे एक तयार झालं. इकडे पहा, चिंती, त्यानंतर ची गेलं, ती गेलं, परा परा, प गेलं, रा गेलं. ठीक आहे. त्यानंतर ते, ये ई, ते ये ई गेलं. ठीक आहे. आणि राहिलं घ रा. घ रा. चिंती परा ते येई घरा. म्हणजेच काय मित्रांनो, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे वाईट होते. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश, भाग दिले, विभाग पाहिजे होता मित्रांनो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. आवडतो क्रियापद, आवड मूळ धातू, आवडणारा कोण? मित्रांनो, स्वभाव. स्वभाव वाक्याचा कर्ता आहे. मग कर्त्याला उद्देश असं म्हणतात. काय म्हणतात? उद्देश.
आणि स्वभाव कसा आहे त्यांचा प्रेमळ. त्यांचा प्रेमळ शब्दानं स्वभावाबद्दल माहिती दिली म्हणजेच अधिविशेषण आहे, अधिविशेषण. ठीक आहे. आणि कर्ता आणि कर्त्याची अधिविशेषणे कशामध्ये येतात मित्रांनो? उद्देश्य विभागामध्ये येत असतात. ठीक आहे. म्हणजेच उद्देश्य भागात. म्हणजेच 1, 2 आणि 3 हे 3 शब्द आहेत. मग मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश्य भागात एकूण किती शब्द आहेत मित्रांनो? 3. ऑप्शन नंबर 2. आणि मग मित्रांनो कर्ता हा उद्देश असतो. मग उद्देश्य आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द उद्देश्य भागामध्ये असतात म्हणून 3 शब्द आहेत. ठीक आहे. त्वेष. त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणते? ठीक आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, मत्सर. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पुढीलपैकी शुद्ध शब्द विचारलाय. आणि मित्रांनो विसर्गक्रिय, निष्क्रिय, निष्क्रिय, निष्क्रिय. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, निष्क्रिय. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते? शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय ओळखा म्हणते. काय म्हणते? उपमेय. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणतात. ठीक आहे. काय डाऊट? उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं तिचे मुख म्हणजे चंद्रच होय. मग मित्रांनो या मुखाची तुलना कोणासंग केली? चंद्राची, चंद्रासोबत केली. आणि म्हणून ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणतात. आणि म्हणून मित्रांनो शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. मग मला एवढं सांगा मित्रांनो, मला सांगा हे काय म्हणतंय? दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. इकडे बघा तुमच्या समोर चांदण है का दूध आहे? थोडक्यात या चांदण्याची तुलना कोणासंग केली? दुधासंग केली. ऋतू कोणता आहे? शरद ऋतू आहे. अंगणामध्ये काय पडलंय? चांदण. आणि या चांदण्याची तुलना कोणासंग केली? दुधासंग. म्हणजे चांदण हे उपमेय आहे तर चांदण दुधासारखे हे उपमान आहे. बघा ना काय म्हणताय? शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. मग अंगणामध्ये चांदण आहे. या चांदण्याची तुलना कोणासंग केली मित्रांनो? तर दुधासंग केली. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. म्हणजे चांदणे हे उपमेय आहे, दूध हे उपमान आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? आता चॅलेंज देऊन सांगतो मित्रांनो, सगळे चुकणार, आपण चुकायचं नाही. पुस्तके खाली तुम्हाला अंडरलाईन केले त्यांनी याची विभक्ती विचारली. मित्रांनो सगळे ऑप्शन नंबर 3 2 सांगणार, तृतीय करणार, पण आपण तसं करायचं नाही. ऑप्शन नंबर 1 हे प्रथमा. एक पुस्तक, एक पुस्तक, अनेक पुस्तके. मग हा जो ये प्रत्यय है हा विभक्तीचा नसून वचनाचा प्रत्यय है म्हणून पुस्तकेची विभक्ती प्रथमा आणि पुस्तकची विभक्ती पण प्रथमा. ऑप्शन नंबर 1. आणि सगळे शिक्षितानं तुम्हाला शिकवणार ऑप्शन नंबर 2 घेणार म्हणजे तृतीया करणार, पण तृतीया नसून 1 हे मित्रांनो प्रथमा. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. रेखाटले क्रियापद, रेखाट मूळ धातू. रेखाटणारा कोण आहे? रेयांश वाक्याचा कर्ता आहे. काय रेखाटलंय? चित्र वाक्याचं कर्म आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? आता इथं बी चुकीचा प्रश्न आहे बरं का मित्रांनो, पण आपल्याला जास्त बोलता येत नाही तरी बी आपण बोलता. पहा लक्षात घ्या काय म्हणतंय.
बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो, या वाक्यात एकूण किती नामे आहेत म्हणते? मित्रांनो, नियमानं पाहायला गेलं तर बेंदूर एक नाम आहे, ठीक आहे, सण एक नाम आहे, दोन नाम आहेत. दोन तुम्हाला कुठं ऑप्शन दिसायले का? बघा पुढे बघा, हा सर्वनाम होईल किंवा विशेषण होईल, त्याचा वेगळा भाग आहे. वेगवेगळ्या हे नाम होणार नाही. आता विषय असा आहे, इथं वेगवेगळ्या हे नाम होणार नाही. महिन्या येतो हे क्रियापद आहे, इकडे पहा मित्रांनो, हा होणार नाही. एक तर सर्वनाम विशेषण दोन्हीपैकी एखादं होईल. वेगवेगळ्या होणार नाही, ठीक आहे, इथंही वेगवेगळ्या होणार नाही, ठीक आहे. येतो हे क्रियापद आहे. राहिला प्रश्न मित्रांनो भागात आणि महिन्यात. तर मित्रांनो, नियमानं पाहायला गेल्यावर त्यांनी ऑप्शन 2 दिलं नाही. 2च खरं तर ऑप्शन पाहिजे त्या, बेंदूर आणि सण. नियमानं भाग नाम आहे म्हणजे 3, नियमानं महिना नाम आहे म्हणजे 4, आणि ऑप्शन नंबर आपण 4 दिलं इथं म्हणून आपलं 4 म्हणावं लागेल. परंतु मित्रांनो, हे जरी दिसायला नाम असलं ना वाक्यात क्रियाशन आहे, हे बी जरी दिसायला नाम असलं ना वाक्यात क्रियाशन आहे. आणि मग तुम्ही शब्दांची जात वाक्यातल्या कार्यावरून ठरवायले, तुम्हीच म्हणाले शब्द रटा मारा, बरोबर का? नियमानं मित्रांनो इथं 2 ऑप्शन पाहिजे होतं, 2. भागात, या भागामध्ये भाग हे नाम आहे पण भागात पूर्ण शब्द आहे ना, आणि मग पूर्ण शब्दामध्ये मित्रांनो पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे भागात, पण तुम्ही नाम म्हणाले कारण तुम्हाला त्यात भाग नाम दिसायले. इथंही महिन्यात हा पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे पण तुम्ही महिना म्हणाले, पण ऑप्शन मग आपल्याला पर्याय नाही, दुसरा ऑप्शन नाही 2, आणि 2 ऑप्शन नाही म्हणून बेंदूर एक नाम आहे, सण एक नाम आहे, याच्यामध्ये भाग एक नाम आहे आणि याच्यामध्ये महिना एक नाम आहे. ऑप्शन नंबर 4, पण मला याचं समर्थन नाही. मला असं वाटतं ऑप्शन नंबर याच्यामध्ये 2 पाहिजे होतं, म्हणजेच 2 नामेच खरे आहे त्याच्यातले, कारण हे वाक्यात क्रियाविशेषण हे बी वाक्यात क्रियाविशेषण आहे, ठीक आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. अधोरेखित शब्द हा आहे तुमच्या समोर. संकटे शब्दाचं वचन ओळखा म्हणते. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे. काय ओळखायचे? लिंग ओळखायचे. मित्रांनो, एक संकट, अनेक संकटे. संकटेपुरी आपण तो तिथे लाईत नसतो, तर त्याचा एक वचनापुरी लावायचं ते संकट, आणि तो बसलं की पुल्लिंग, ती बसलं की स्त्रीलिंग, ते बसलं की नपुसकलिंग, आणि ते संकट, आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, नपुसकलिंग आहे, ठीक आहे. काय ते? नपुसकलिंग. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? इकडे लक्ष द्या. आता वचनानुसार म्हणते मित्रांनो, विसंगत नाम ओळखा म्हणते, ठीक आहे. तर मित्रांनो इथं पंचके हे अनेक वचनी आहे, पुस्तके अनेक वचनी आहे, फटाके अनेक वचनी आहे, पण मडके मात्र एक वचनी आहे. ऑप्शन 30 बरोबर आहे, ठीक आहे. एक मडके अनेक मडकी, मडके एक वचन आणि मडकी अनेक वचन, म्हणजेच हे तिन्हीच्या तिन्ही मित्रांनो हे अनेक वचनी आहेत आणि हा एक वचनी आहे, म्हणून ऑप्शन नंबर आपलं 1 बरोबर आहे, ठीक आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ. बघायची गरजच नाही मित्रांनो. इतिहास. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? तर तीर्थस्वरूप महिना येईल. चिरंजीव गुरुवर्य. ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो, ठीक आहे. तीर्थस्वरूप. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही म्हणते? कोणता शब्द तत्सम नाही? कवी, झोप, दुग्ध, भूगोल. तर ऑप्शन नंबर 1 आहे झोप. झोप हा देशी शब्द आहे मित्रांनो, बाकीचे तत्सम शब्द आहेत, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 27 ते 29 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात, आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात, गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, आकाशच उतरून सोने,
पेरून गेले एका सोन सकाळी, ऊन कोवळे नाले मातीच्या गर्भातले स्वप्न, आभाळा कवळून गेले पिकांच्या तालेवार, आरशात रूप गात आभाळाचे, निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे, निसर्गाचा बहर पेलेना पिकांना, भार सूर भरत्या गट्यांनी फुटे शेतांना स्वर, कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले. आता पहा मित्रांनो, कवितेचं एक वर्णन आहे, फास्ट वाचली मी, ठीक आहे. आता याचा प्रश्न आहे 27 ते 29 प्रश्न, 27 ते 29 पर्यंत या कविता आधारित प्रश्न आहेत. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले. झाड, आकाश, पाखरे, सकाळ. ऑप्शन नंबर 2 आहे आकाश, ठीक आहे. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती. ठीक आहे. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती. गर्द मळा, तालेवार आरसा, हिरवी पालवी, कोळी सकाळ. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर आपलं 4 बरोबर येईल. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती येईल मित्रांनो 4. त्यानंतर मित्रांनो वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे. बळीराजाचे, बहरलेल्या शेताचे, अवर्षणाचे, पेरणीच्या दिवसाचे. तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर येते मित्रांनो 2 बहरलेल्या शेताचे. ठीक आहे. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत. ठीक आहे मित्रांनो, ज्ञेची आपण फोड करू ता द अधिक न अधिक य आणि अधिक आ. ठीक आहे. परत या न ची फोड करू ता न अधिक अ, परत च ची फोड करू ता मित्रांनो च अधिक अ, परत या क्षू ची फोड करू ता मित्रांनो. ठीक आहे. क अधिक श अधिक उ. ठीक आहे. किती झाले बघा 1 2 3 4. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 वर्ण सापडलेत. ठीक आहे. न मध्ये हे 2 4 5 6. ठीक आहे. परत च मध्ये 2. ठीक आहे. 7 8 आणि इकडे लक्ष द्या या ज्ञामध्ये 1 2 3 4. ठीक आहे. त्यानंतर या न मध्ये न अधिक अ हे 4 आणि हे 2 किती झाले 6. परत या च मध्ये 2 च आणि अ प्लस हे 2. ठीक आहे. आणि या क्षू मध्ये क श उ किती झाले मित्रांनो 3. आणि मग 4 5 6 7 8 9 10 11. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे मित्रांनो. अशाच प्रकारे नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ घ्यायचे. आज आपण पेपर 1 घेतला, उद्याला लगेच आपण पेपर 2 घेणार आहोत. मित्रांनो असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईबर करत चला, जेणेकरून जे बी आपण नवीन व्हिडिओ टाकणार आहेत त्याचं सबस्क्रिप्शन त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि अतिशय मनातून तळमळीनं हा कार्यक्रम आहे मित्रांनो. त्यामुळं येणाऱ्या जी बी एक्झाम होईल त्याचा पेपर लाईव्ह असणार तुमच्या समोर. म्हणून लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि ते पण व्हिडिओ आवडल्यास करा. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.